आज आपण ठाणे पश्चिम येथील बाळकुम साकेत रोडवरील नव्यानेच बांधण्यात आलेल्या भव्य त्रिमंदिराला भेट दिलेली आहे। हे मंदिर महावीर जैन ट्रस्ट तर्फे दादा भगवान फाउंडेशन यांच्या सहकार्याने आणि ठाणे महानगरपालिकेच्या पाठिंब्याने उभारण्यात आलेले आहे। तर आता आपण इथे मस्त पायऱ्या चढतोय आणि ते अजून पण संपूर्ण काम नाही झालंय, थोडं इथे काम चालू आहे। मागे तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला कळेल अजून थोड्या दिवसात ते पूर्ण होईल। तर चला आता आपण इथे पोहोचलेलो आहोत। तर मंडळी, हे मंदिर आहे कुठे? तर हे बघा, साकेत वरून जाताना तुम्हाला बाळकुमला जो रोड जातो तर तिथेच हे मंदिर आहे। तुम्ही अगदी ऑटोवाल्याला सांगितलं की बाळकुम पाड्याला जाताना जे त्रिमंदिर आहे तर तुम्हाला कोणीही इथे सोडेल। तर हा आहे ना तो मंदिराचा प्रशस्त असा आवार आहे। संपूर्ण जे मंदिर आहे ते तुम्ही बघू शकता, सुंदर असं संगमरवरी मध्ये बनवलेलं आहे आणि इतकं प्रसन्न वाटतं ना ह्या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर। आणि ह्या मंदिराच्या परिसरामध्येच एक सुंदर अशी पॉझिटिव्ह वाइब्स आपल्याला मिळते। इथे तुम्ही खांबांवरती केलेलं बारीक असं नक्षीकाम बघू शकता। प्रत्येक खांबावरती इथे सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे। अतिशय भव्य दिव्य असं हे मंदिर आहे। देवाच्या मंदिराची खासियतच ही असते की प्रत्येक जण मंदिरामध्ये एक सकारात्मक भावाने, श्रद्धेने आणि भक्तीने आत प्रवेश करत असतो आणि म्हणूनच तिथे एक वेगळीच ऊर्जा आपल्याला जाणवते। इथे वीकेंडला म्हणजे शनिवारी आणि रविवारी फार गर्दी असते, पण मधल्या दिवशी इथे तुम्हाला बऱ्यापैकी शांतता ही बघायला मिळते। भला मोठा हा मंदिराचा सभा मंडप आहे। इथे तुम्ही बसून जप करू शकता। छान इथे बसून तुम्ही शांतपणे देवाचं ध्यान करू शकता, नामस्मरण करू शकता। तर मंडळी, हे आहेत ज्ञानी पुरुष परमपूज्य दादा भगवान। तर ह्यांचे बघा, तुम्ही चरणांचा इथे फोटो ठेवलेला आहे। त्यांचं चरण दर्शन घेतल्यानंतर इथे तुम्हाला त्यांचा एक भला मोठा फोटो दिसेल, तर त्यांचं आपण दर्शन घ्यायचं आहे। आणि बाजूलाच तुम्ही पाहू शकता की वर्तमान तीर्थंकर श्री सिमंदर स्वामी यांची भली मोठी ही मूर्ती आहे। तर ही आहे वर्तमान तीर्थंकर श्री सिमंदर स्वामी यांची 18 फूट उंच मूर्ती। अगदी भारावून जायला होतं जेव्हा आपण ह्या मूर्तीसमोर उभे राहतो। इतकी शांतता मिळते, इतकं प्रसन्न वाटतं। इथे आल्यावर ना ह्या दोन अजून मूर्ती आहेत, तुम्ही बघू शकता। म्हणजे भगवान वर्तमान ह्यांच्याच बाजूला श्री अजितनाथ भगवान आणि श्री ऋषभदेव भगवान यांच्या ह्या दोन्ही बाजूला छान अशा या दोन मूर्ती आहेत। 18 भुजा असलेली श्री पाचांगुली यक्षिणी देवीची सुंदर अशी विलोभनीय मूर्ती आणि प्रत्येक देवीच्या मूर्तीला ना इथे सुंदर असे वस्त्र हे परिधान केलेले आहेत। त्यामुळे देवीची जी मूर्ती आहे ना ती अजूनच सुंदर दिसते। इथे ना प्रत्येक देवीच्या मूर्तीला ना सुंदर असे हे वस्त्र परिधान केलेले आहेत। ज्याही साड्या नेसवलेल्या आहेत त्या इतक्या सुंदर नेसवलेल्या आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक देवीचं स्वरूप हे अजूनच खुलून दिसतं। भगवान अजितनाथ आणि भगवान श्री ऋषभदेव यांच्या मूर्तीच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे पार्श्वनाथ भगवान आणि श्री महावीर भगवान यांच्या अशा सुबक अशा या दोन मूर्ती आपल्याला बघायला मिळतात। तर ह्या मंदिराचं हेच वैशिष्ट्य आहे की प्रत्येक मूर्ती आहे ना ही संगमरवरी मधलीच आहे। पूर्ण मंदिर हे संगमरवरी आहे, त्याच्यामुळे इथे खूप शांत आणि प्रसन्न असं वातावरण तर आहेच। तर इथे ना तुम्हाला अजिबात गरम होणार नाही, म्हणजे पंखे सुद्धा इथे बंद असतात तरी सुद्धा तुम्हाला एक गारवा, एक थंडावा इथे जाणवतो। कारण संपूर्ण मंदिर आहे ते सुद्धा संगमरवरी आहे। इथल्या मूर्त्या सुद्धा सर्व देवांच्या ह्या संगमरवरी मध्ये बनवलेल्या आहेत, त्याच्यामुळे इथला जो परिसर आहे तो अगदी छान थंड असा गारवा देणारा वाटतो। तर ही बघू शकता तुम्ही सुंदर अशी गणपती बाप्पांची अतिशय विलोभनीय, अतिशय सुंदर सुबक अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। आणि इथे प्रत्येक मूर्तीच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि जे त्याच्यावरती कोरीव काम केलेले आहे ते इतकं सुंदर आणि रेखीव आहे की प्रत्येक मूर्तीकडे आपल्याला तासनतास पाहतच राहावं अशी भावना होते। आणि ही पहा, श्री भगवान हनुमानजींची सुद्धा इथे सुंदर अशी मूर्ती आहे। तर ही बघू शकता तुम्ही, ही महादेवांची इथे पिंड आहे।
तर कोपिनेश्वर मंदिरामध्ये तर भली मोठी पिंड आहे, पण त्यानंतर बऱ्यापैकी जर मोठी पिंडी मला बघायला मिळते तर ह्या मंदिरामध्ये आहे. खूप सुंदर आहे, बघू शकता. पाषाणापासून बनवलेली ही पिंड आहे आणि त्याच्या मागेच तुम्ही बघू शकता की पार्वती देवींची सुद्धा मूर्ती आहे. म्हणजे इतकी छान असं त्यांनी रचना केलेली आहे की तुम्ही पहिले गणपती बाप्पाचं दर्शन घ्याल, मग तुम्हाला एका साईडला हनुमानजींचं दर्शन होईल. सर्वप्रथम तुम्ही भगवान नंदी, त्याच्यानंतर कासव ह्यांचं दर्शन घेऊन नंतर तुम्ही महादेवांच्या पिंडीचं दर्शन घेऊ शकता आणि तिथेच तुम्हाला पार्वतीजींचं सुद्धा दर्शन होईल. तर सगळं शिवपरिवार एकत्रच तुम्हाला इथे बघायला मिळतंय आणि खूप छान असं दर्शन होतं इथे. तर हा सभामंडप फार मोठा असल्यामुळे तिथे प्रकाश योजना सुद्धा तितकीच व्यवस्थित ही केली गेली पाहिजे. त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता की किती मोठमोठाले झुंबर इथे लावण्यात आलेले आहेत आणि त्यांची सुद्धा रचना किती सुंदर आहे. तर मंडळी, ह्या मंदिराला त्रिमंदिर का म्हणतात? तर आपल्याला ह्या मंदिराच्या परिसरात उभं राहिल्यावरतीच कळेल की ह्याला 3 मुख्य द्वार आहेत आणि तिथे मुख्य देवता आहेत. म्हणजे पहिलंच जर तुम्ही जेव्हा एंट्री करता तेव्हा तुम्हाला दिसतात ते म्हणजे वर्तमान तीर्थंकर श्री सिमंदर स्वामी यांची ही मोठी मूर्ती दिसते. त्याच्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल उजव्या बाजूला आहेत ते म्हणजे श्री भगवान श्रीकृष्ण. त्यांची विविध रूपं तुम्हाला बघायला मिळतात. त्यांच्या सुंदर सुंदर तुम्हाला वेगवेगळ्या देवांच्या प्रतिमा बघायला मिळतात, श्रीकृष्णाचीच रूपं असलेली. आणि त्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला पाहायला मिळते ती म्हणजे महादेवांची मोठी पिंड पाहायला मिळते, जिथे तुम्हाला पार्वती देवींची सुद्धा मूर्ती बघायला मिळते. तर अशा ह्या 3 मुख्य देवता आहेत आणि त्यानंतर इतर देवदेवतांच्या सुद्धा बऱ्याचशा मूर्ती इथे पाहायला मिळतात. आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की भगवान विष्णूंचीच विविध रूपं आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला तुम्ही बघू शकता की श्रीनाथजींची सुंदर अशी मूर्ती आहे. त्यानंतर ही श्रीकृष्णाची मूर्ती आहे, पण श्रीकृष्णाच्या हातामध्ये इथे चक्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे ह्याला योगेश्वर श्रीकृष्ण असं संबोधलं जातं. त्यानंतर तुम्ही बघू शकता उजव्या साईडला इथे बालाजींची मूर्ती आहे आणि इथे आहे त्यांचं वाहन भगवान विष्णूंचं, ते म्हणजे गरुड देवता. तर असं सुंदर असं तुम्हाला इथे भगवान विष्णूचीच विविध रूपं बघायला मिळतात आणि खूप छान वाटतं. आणि माझ्यासारखे जे कोणी श्रीकृष्ण भक्त इथे येतील त्यांना तर ह्या मंदिराला भेटल्यानंतर, ह्या देवतांचं दर्शन घेतल्यानंतर तर खरंच खूप आनंद होईल. आणि खरंच मी सांगू का तुम्हाला, इथे ना मी ह्या गाभाऱ्यामध्ये खूप वेळ होते, कारण की ह्या देव्हाऱ्यामध्ये मला भगवान श्रीनाथजी, भगवान श्रीकृष्ण, श्री बालाजी ह्यांचं एकत्रित असं दर्शन घ्यायला मिळत होतं आणि त्यांचे वाहन श्री गरुड देवता सुद्धा होते. तरी इथे आल्यावर ना मला इतकं असं वाटत होतं की इथे शांतपणे खूप वेळ त्या श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे निहाळतच राहावं. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला ना इथे तुळजाभवानी माता आईचं दर्शन घ्यायला मिळतंय. तुळजाभवानी आईची सुंदर अशी ही मूर्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतो आहे ती म्हणजे भद्रकाली देवीची मूर्ती. तर ही सुंदर अशी देवीची मूर्ती आहे आणि ह्यामध्ये तुम्ही ह्या मूर्तीच्या हातामध्ये बघू शकता की विविध प्रकारची तिने शस्त्र अस्त्र ही धारण केलेली आहेत. तर ह्या गाभाऱ्यामध्ये आल्यावरती किती अप्रतिम दृश्य आपल्याला बघायला मिळतंय. ते म्हणजे एका बाजूला आपल्याला सर्व देवीची रूपं बघायला मिळत आहेत आणि गाभाऱ्याच्या आत आपल्याला भगवान विष्णूंची विविध रूपं पाहायला मिळत आहेत. किती सुंदर असं दृश्य आहे, वर्णन करावं तितकं कमी. आणि हा मंदिरामध्ये ना जितकेही दरवाजे आहेत ते सगळे लाकडी दरवाजे आहेत आणि त्या प्रत्येक लाकडी दरवाजावरती हे असं सुंदर असं सुबक रेखीव काम हे केलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती बारीक हे काम आहे. तर जितकं मला मंदिर दाखवता येईल ना तितक्या बाजूंनी मी तुम्हाला मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे अक्षरशः मी तुम्हाला चारही बाजूनी शूट करून दाखवते की समोरच्या बाजूने जेव्हा आपण एंट्री केली तेव्हा कसं दिसतंय. त्याच्यानंतर उजव्या बाजूने सुद्धा मी तुम्हाला त्याचा व्ह्यू दाखवते, डाव्या बाजूने सुद्धा मी व्ह्यू दाखवते. तर सर्व बाजूनी मंदिर कसं दिसतं हे दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक खांबावरती, प्रत्येक म्हणजे इथे जे छोटे छोट्या सुद्धा जे पार्ट आहेत तिथे सुद्धा त्यांनी किती कोरीव काम हे केलेलं आहे संगमरवरीवरती. आणि इथे तुम्ही उजव्या साईडला जाल ना तेव्हा सुद्धा तुम्हाला 2 देवीची मंदिरं लागतील. तुम्ही डाव्या साईडला जाल तेव्हा सुद्धा तुम्हाला साईबाबांचं एक मंदिर लागेल, तिथे सुद्धा तुम्हाला एक देवीचं मंदिर लागेल. तर आपण एक एक बघूयात चला.
तर हे बघू शकता तुम्ही, हे अंबा माताजी देवीचं मंदिर आहे आणि किती छान मूर्ती आहे. म्हणजे देवींना मी जसं तुम्हाला आधी सांगितलं तसं प्रत्येक देवीला इथे छान असे वस्त्र परिधान केलेले आहेत. इतक्या सुंदररित्या त्यांनी साडी नेसवलेल्या आहेत ना, त्याच्यामुळे प्रत्येक देवीचं रूप हे अजून जास्त खुलून आलेलं आहे. आणि त्यानंतर पुढे थोड्या अंतरावरती गेल्यानंतर आपल्याला दिसते ती म्हणजे पद्मावती देवीचं मंदिर. तर तिथे सुद्धा खूप छान त्यांनी असं बांधलेलं आहे बघा. आणि तुम्ही बघू शकता देवीचं जे मुकुट आहे त्याच्यावरती शेष आहे. तर त्या शेष नागामुळे त्या देवीचं एक छान असं वेगळं स्वरूप बघायला मिळतं. आणि ह्या मंदिरामध्ये तुम्हाला बरीचशी पुस्तकंही मोफत वाचायला मिळतात आणि विविध भाषांमध्ये ती उपलब्ध आहेत, जसं की मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती या सर्व भाषांमध्ये ही पुस्तकं उपलब्ध आहेत. तर या मंदिराच्या ना दोन्ही बाजूंना तुम्हाला विविध देवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात. तर ही आहे भगवान पद्मनाभ यांची मूर्ती. आणि थोड्या अंतरावर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला तिथे साईबाबांचे सुद्धा दर्शन घडते. खूप सुंदर अशी साईबाबांची सुद्धा इथे मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही पाहू शकता की अगदी सुहास्य वदन करणारी अशी ही साईबाबांची मुद्रा आहे. अगदी शांत आणि प्रसन्न असा चेहरा आहे या मूर्तीचा. तर आता ना मी तुम्हाला म्हणजे मुख्य प्रवेशद्वारामधून जेव्हा आपण आतमध्ये चढायला सुरुवात करतो तेव्हा बाहेरून मंदिर कसं दिसतं ते दाखवते, म्हणजे फ्रंट साईडने. तर इतकं छान वाटतं बघा. बघतानाच म्हणजे सुरुवातीला आपल्याला चढतानाच इतकं छान वाटतं ना, प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर भव्य दिव्य अशा मंदिराला भेट दिली अशी आपल्याला अनुभूती येते. आणि आतमध्ये जसं जसं तुम्ही एक एक गाभाऱ्यामध्ये जाल, एक एक मंदिराच्या मूर्तींना बघाल, त्यानंतर तर आपल्याला खरंच म्हणजे दाद द्यावीशी वाटते की खूप छान असं हे मंदिर बांधलेलं आहे, जिथे तुम्हाला सर्व देवदेवता एकत्रित पाहायला मिळणार आहेत आणि मनाला सुद्धा तुमच्या शांती, एक वेगळीच अनुभूती या मंदिराला भेट दिल्यानंतर मिळते. तर इथे बघू शकता हळूहळू एरिया हा डेव्हलप होतोय. इथे बाजूला एक कॅन्सरग्रस्तांसाठी एक हॉस्पिटल बांधण्यात येणार आहे. त्याशिवाय इथे भोजनाची सुद्धा मंदिरामध्ये व्यवस्थाही करण्यात येणार आहे. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ठाण्यात राहत असाल किंवा बाहेर जरी राहत असाल तर एकदा तरी या मंदिराला भेट द्या, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक छान असं देवाचं दर्शन घ्यायला मिळेल आणि एका सुंदर अशा मंदिराला भेट दिल्याचा आनंद सुद्धा मिळेल. तर मंडळी, ह्या मंदिराची वेळ काय आहे तर बघा, सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 9 असं हे मंदिर उघडं असणार आहे. पण शनिवारी आणि रविवारी हे मंदिर 10 वाजेपर्यंत रात्री हे उघडे ठेवण्यात येणार आहे. कारण शनिवारी आणि रविवारी भाविकांची जास्त गर्दी आपल्याला मंदिरामध्ये पाहायला मिळते. तर आरतीची काय वेळ असणार आहे ती आता आपण जाणून घेऊयात. तर बघा, सकाळची जी आरती आहे ती सकाळी 7:15 ते 8:30 पर्यंत असणार आहे आणि संध्याकाळची जी आरती आहे ती संध्याकाळी 6:30 ते रात्री 7:30 पर्यंत अशी ही दोन्ही वेळच्या आरतीची वेळ आहे. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विश्वासासह. तोपर्यंत लोक असावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.